नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची प्रथम घटक चाचणी 2025ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी येणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वीची इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवूया. इयत्ता 7वी विषय इंग्लिश, फर्स्ट युनिट टेस्ट, आकारिक चाचणी क्रमांक 1. गुण 20, वेळ 1 तास. एकूण 20 गुणांची आपली ही परीक्षेची प्रश्नपत्रिका असणार आहे आकारिक चाचणीची. यासाठी आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील युनिट नंबर 1 हे पूर्ण विचारले जाणार आहे. त्यावर आधारित यासारखे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येणार आहेत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षाची आहे 2025ची. बघा, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1 ए. ING आणि ED प्रत्यय लावलेले वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत 5-5. तिथं 5 ओळी दिल्या आहेत म्हणून बघा, या ठिकाणी लिहून दाखवले. प्लेइंग, ईटिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग. हे झाले ING लावलेले वर्ड्स. आता ED प्रत्यय लावलेले वर्ड्स बघा. प्लेड, वॉक, रिप्लाइड, ट्राइड, वॉन्टेड, या पद्धतीने. बी भागामध्ये पुट प्रॉपर वर्ड्स अँड कंप्लीट गिव्हन सेंटेन्स. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा. आय एम, त्याच्या पुढे वाक्य पूर्ण करायचं आहे आपल्याला. या व्यतिरिक्तही तुम्ही लिहिलं तरीही चालणार आहे. आय एम स्टुडंट. यू आर अ गर्ल. ही इज अ बॉय. शी इज अ गर्ल. त्या ठिकाणी वुमन लिहिलं तरी चालेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. फिलिंग द ब्लँक्स. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. कंसात 2-2 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी अचूक शब्द आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, त्या 4ही गाळल्या जागा. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून पाठांतर करा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील चाचणीला. बी भाग, रीड अँड राईट. ED प्रत्यय लावलेले शब्द आहेत बघा इथं. दिलेले शब्द आहेत, त्यांना आपल्याला फक्त ED लावायचे आणि ते शब्द पुन्हा लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. 2 गुणांसाठी. ॲनिमल्सची नावं लिहायची आहेत. टायगर, लॉयन, इलिफंट, ऑक्स, गोट, फॉक्स, डॉग. या व्यतिरिक्तही प्राणी तुम्ही लिहिले तरी चालणार आहेत. त्यानंतर बॉडी पार्ट्स. हेड, फूट, नोज, आईज, पार्ट्स, बॉडी, इयर्स, या पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 ए बघा. राईट द ऑपोजिट द वर्ड्स.
2 गुणांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला. 4 शब्द त्यांनी दिलेले आहेत, आपल्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि 2 गुण मिळवायचे आहेत. अनसेफ सेफ, अनकाइंड काइंड, फक्त अन काढायचे, अतिशय सोपं आहे. अनकाउन काउन, अनइंटेलिजंट इंटेलिजंट, या पद्धतीने. त्यानंतर बी भाग बघा. टेन्स लिहायचे आहेत. जे विधानं आहेत ते कोणत्या टेन्समधले ते ओळखायचे. पहिले विधान आहे पास्ट टेन्स, दुसरं सिम्पल पास्ट टेन्स. त्यानंतर सीमध्ये आपल्याला दिलेलं जे काही विधान आहे स्टेटमेंट, ते आपल्याला त्याचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. दॅट्स क्वाईट अ लीप, तिची तर खूपच चांगली प्रगती आहे, या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.